अनोळखी रात्र भाग 2। अचानक पूर्ण गावाची लाईट गेली। गाणं छान म्हणतेस, मागून आवाज आला। मी दचकून मागे पाहिले तर तोच माणूस होता। मी पटकन त्याला म्हणाले, विचित्र माणूस आहेस तू, जेव्हा येतोस तेव्हाच लाईट जाते, सवय करून घे, आता रोज हेच होणार आहे। तसंही इतक्या मस्त वातावरणात लाईटचं काय काम आहे? तो हसतच म्हणाला। मी म्हणाले, ठीक आहे, पहिलं मला सांग, तुझं नाव काय आहे? मॅक चौधरी, त्याने हसत हसत सांगितले। विचित्र नाव आहे पण छान आहे। बरं, आता मला सांग, तू इथे कसा आलास आणि माझ्या मागे का पडला आहेस? तो म्हणाला, त्यासाठी तुला पूर्ण स्टोरी ऐकावी लागेल। तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुला मिळतील। ठीक आहे, सांग, पण थोडक्यात सांग, बोर करू नकोस, मी म्हणाले। तो हसला आणि म्हणाला, ठीक आहे, एक मग जेव्हा तू पुन्हा परत आलीस तेव्हा मला तुला बघून खूप छान वाटले, पण तेव्हा मला समजले की तू एकटी नाहीस, तुझा भाऊ सुद्धा तुझ्या सोबत होता। मी तुझ्याशी बोलायला बघत होतो, पण तुला आजूबाजूच्या लोकांशी काहीच घेणं देणं नव्हते। तू तुझ्याच जगात शांत बसली होतीस आणि त्यात तुझ्या भावासमोर तुझ्याशी बोलणे खूप कठीण होते। भाऊ म्हणाला, नंदू पाणी दे। मी विचार करत होतो, नंदू हे काय नाव आहे? तेवढ्यात तुझा भाऊ म्हणाला, नंदू, तुझ्या कॉलेजमधून मेसेज आला आहे। डिअर नंदिनी दास, युअर ऑनलाइन क्लासेस हॅज बीन ऑलरेडी स्टार्टेड, प्लीज चेक इट आउट ऑन युअर स्टुडंट डॅशबोर्ड ऑन मायक्रोसॉफ्ट टीम्स वेबसाईट फॉर मोर इन्फॉर्मेशन, प्लीज क्लिक हर। तेव्हा मला समजले की तुझं खरं नाव नंदिनी आहे। मग हे नंदू का? हे समजलं नाही, तो म्हणाला। मी जेव्हा लहान होते तेव्हा सर्वच मला नंदिनी बोलायचे, पण माझी बहीण वयाने माझ्यापेक्षा जास्त मोठी नव्हती, पण तिला नंदिनी नाव घेता येत नव्हते। मग तीच मला नंदू बोलू लागली। तेव्हापासून सर्वजण नंदूच बोलतात। ते जाऊ दे, तू पुढे सांग, मी म्हणाले। त्याने सुरुवात केली, मी तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण मला चान्स नाही मिळाला। इतक्यात तू उठून वॉशरूमला जायला लागलीस, म्हणून मीही तुझ्या मागे आलो। तिथे पोहोचल्यावर बघितले तर तू वॉशरूमच्या बाहेर कोणाशी तरी भांडत होतीस। एक्सक्यूज मी मिस, माझं नाव अंकित आहे आणि तुमचं? 2 मुलं तिथे आली। त्यातील एक जण तुझ्याकडे हात पुढे करून म्हणाला, तुझं नाव अंकित आहे तर मी काय करू आणि माझ्या नावाशी तुझं काय काम आहे? तू फुल ॲटिट्यूड मध्ये म्हणालीस, मला तुझ्याशी मैत्री करायची आहे, तू मला खूप आवडतेस। तो मुलगा म्हणाला, माझ्या भावा, मला तुझ्याशी मैत्रीचं काय, पण दुश्मनी करण्यातही काही इंटरेस्ट नाही। एवढे सांगून तू निघतच होतीस। तोच त्या मुलाने तुझा हात पकडला आणि हातात एक कागद ठेवत तो म्हणाला, यात माझा नंबर आहे, तुला वेळ असेल तेव्हा मला कॉल कर, मला बरं वाटेल। तू एकदा तुझ्या हाताकडे पाहिलेस, तो कागद फाडलास आणि एक जोरात त्याच्या कानाखाली मारलीस। तो मुलगा आपला गाल पकडून निघून गेला। हे सर्व मी तिथेच उभा राहून पाहत होतो। त्यानंतर माझी तुला काही बोलायची हिंमतच झाली नाही। मी माझ्या सीटवर येऊन गप्प बसलो। थोड्या वेळाने तूही आलीस। पुढच्या स्टेशनला मी काहीतरी खायला खाली उतरलो आणि परत आलो तर तू आणि तुझा भाऊ दोघेही नव्हते। तुमचं सामानही कुठे दिसत नव्हतं। तेव्हा मला समजले की तू त्या स्टेशनला उतरली होतीस आणि त्या शहरात राहतेस। खूप रात्र झाली होती। मी आळस देतच त्याला म्हणाले, मला आता झोप येत आहे तर मी चालले झोपायला, बाकीची स्टोरी नंतर सांग, बाय, गुड नाईट। तो मी जाताना मला बघत राहिला। मी मुद्दामच झोपायला आले कारण दुसऱ्या दिवशी आत्याचे मिस्टर येणार होते। संध्याकाळी मी काकांच्या आवडीचे सर्व जेवण बनवले आणि आज माझी खास मैत्रीण म्हणजेच आत्या माझ्यासोबत झोपायला येणार होती। ती येणार म्हणजे आम्ही दोघी उशिरापर्यंत जागणार होतो। रात्री आत्या आली तशी आमच्या गप्पा सुरू झाल्या। आत्या मला म्हणाली, नंदू, तू छान गातेस, एक गाणं गाशील? कुठलं ग? जे तुला आवडेल ते गा। मला एव्हरग्रीन गाणी खूप आवडतात, म्हणून मी त्यातलेच एक प्यार का नगमा हे गाणे गायला सुरुवात केली। गाणे संपले आणि आत्याकडे बघितले तर ती झोपली होती। तेवढ्यात मला मॅकची आठवण झाली। मी दबक्या पावलांनी टेरेसवर गेले। टेरेसवर जाताच लाईट गेली। मी समजले की तो आता आला होता, पण त्याच्या येण्याचा आणि लाईट जाण्याचा काय संबंध हे मला अजूनही समजले नव्हते। मी मागे बघितले
तर तो हाताची घडी घालून हसत उभा होता. मला त्याची स्माईल खूप क्यूट वाटत होती. नंतर मी त्याच्याकडे बघून त्याला विचारले, तू येतोस तेव्हा लाईट का जाते? तो म्हणाला, मी उजेडात येत नाही. त्याचं हे उत्तर मला काही समजले नाही. पुढची स्टोरी ऐकायची नाही का? तो म्हणाला, नाही ऐकायची असती तर मी एवढ्या रात्री इथे नसते. ठीक आहे, तसंही माझ्याकडे जास्त वेळ नाही. मला लवकरच तुला सर्व सांगायला हवं, नाहीतर मला चैन पडणार नाही. त्याने सांगायला सुरुवात केली. त्या दिवशी तू गेल्यानंतरही माझ्या डोक्यात आणि हृदयात तूच होतीस. मी त्या मुलांमधला आहे जो मुलीकडे कधीही बघत नाही, पण बाहेरून शांत आणि आतून मात्र वाघीण. तुझ्या रूपाने माझ्यावर काय जादू केली होती काय माहीत. माझं लक्ष कुठेच लागत नव्हतं. मी ठरवले होते की दुसऱ्या दिवशी शंकराच्या मंदिरात जाईन, कारण नंदी माझा मित्र आहे. तो बोलतच होता. तेवढ्यात बाहेरून बैलाचा ओरडण्याचा आवाज ऐकून मी खूप घाबरले. मला त्या ताईने सांगितलेले आठवले. तो आवाज ऐकून मॅक लगेच धावून गेला. वरूनच खाली पाहिले तर एक बैल इकडे तिकडे धावत होता आणि सर्वच उद्ध्वस्त करत होता. ते पाहून मॅकच्या तोंडातून निघाले, नंदी, पुन्हा कोणीतरी याला राग दिला वाटतं. त्याच्या या बोलण्यावर मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले, कारण जो बैल सर्व उद्ध्वस्त करत होता तो त्याचा होता. पहिलंच मला काही समजत नव्हते आणि अजून एक धक्का. माझं डोकं भिरभिरत होते. मी समोर बघितले तर तो गायब होता. मी धावत जाऊन खाली पाहिले तर समोरचं दृश्य पाहून हैराणच झाले. मॅक त्या बैलाच्या डोक्यावर हात फिरवत होता आणि त्याचा हात लागताच बैल एकदम शांत झाला होता. मी विचारात पडले की हा खाली कसा गेला आणि गेला तर वर कसा येईल. मी पुन्हा खाली बघितले तर बैल शांत बसला होता आणि मॅक तिथे नव्हता. मला शोधते आहेस का, मागून आवाज आला आणि मी दचकले. तो माझ्या मागेच होता. यावेळी मात्र त्याची क्यूट स्माईल मला घाबरवत होती. मी घाबरतच त्याला विचारले, तू तर खाली होतास, मग वर कसा आलास? एक वेळ मी मान्य करीन की तू टेरेसवरून उडी मारलीस, पण पुन्हा वरती यायला तर तुला दरवाजातूनच यावे लागेल आणि तो तर बंद आहे. मग तू वर येणे शक्यच नाही. तो म्हणाला, मी तुला पहिलंच सांगितलं की माझी पूर्ण स्टोरी वाचल्याशिवाय तुला कुठल्याही प्रश्नाचे उत्तर मिळणार नाही आणि माझ्याकडे जास्त वेळही नाही. तेव्हा तू अगोदर सर्व ऐक आणि मगच तुला समजेल. ठीक आहे, बोल, मी म्हणाले. दुसऱ्या दिवशी मी मंदिरात पोहोचले, जिथे माझा बालपणीपासूनचा मित्र नंदी राहतो. जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझ्या बाबांना नंदी जंगलात मिळाला होता. तो एक बैल होता म्हणून बाबांनी त्याला शंकराच्या मंदिरात पुजाऱ्याला दिले होते आणि सर्व खर्च बाबा करत होते. जेव्हा पण मी बाबांसोबत मंदिरात जायचो तेव्हा त्याच्याशी बोलायचो, त्याला चारा घालायचो, खूप वेळ त्याच्या सोबत घालवायचो. एक दिवस मी त्याच्या गळ्यात बांधायला घंटी घेऊन आलो होतो. त्याला मंदिरात सर्व ठिकाणी शोधले, पण तो मला कुठेच दिसला नाही. मला त्याला तुझ्याविषयी सर्व सांगायचे होते. मला त्याची रस्सी सुटलेली दिसली. मी समजून गेलो की चारा खायला गेला असणार. रस्त्यावर येऊन बघितले तर एका ठिकाणी चारा खात होता. मी आनंदाने त्याच्या जवळ गेलो. नंदी, मी तुला कुठे कुठे शोधले आणि तू इथे आरामात चारा खातोस. मी ती घंटी त्याच्या गळ्यात बांधत त्याला सांगू लागलो. मला ट्रेनमध्ये एक मुलगी भेटली होती. दिसायला खूप सुंदर, साधी आणि निरागस, पण आतून मात्र वाघीण होती. तिचे नाव नंदिनी होते, पण मी तिच्याशी बोलू शकलो नाही. मनात खूप होते की तिच्या त्या घाऱ्या डोळ्यांनी तिने मला पाहावे, तिच्या गुलाबी होठांची हालचाल करून माझ्याशी बोलावे, एकदा माझ्याकडे पाहून हसावे. पण मी तिच्याशी काही बोलण्याआधीच ती निघून गेली. हे सर्व नंदीला सांगत असताना मी कधी रस्त्याच्या मधोमध आलो मला कळालेच नाही. तेव्हाच नंदी अचानक अस्वस्थ झाला आणि जोरात ओरडू लागला. मी त्याच्याकडे जातच होतो. इतक्यात एक माणूस रस्त्याच्या बाजूला पडला होता आणि किंचाळत होता. मी त्याला मदत करण्यासाठी पुढे आलो आणि एक भरधाव ट्रक मला टक्कर देऊन गेला. मी रस्त्याच्या एका बाजूला उडालो आणि दुसऱ्या बाजूला तो माणूस होता. माझ्या डोक्याला खूप मार लागला होता. तसाच उठून मी त्या माणसाकडे गेलो, त्याला उठवायला मदत केली आणि मागे वळून पाहिले तर तिथे अजून एक माणूस मला दिसला. त्यालाही मदत करण्यासाठी मी पुढे गेलो
आणि त्याला पाहून मी निशब्द झालो, कारण तो माणूस म्हणजे. एवढं बोलून तो बोलायचं थांबला. त्याचं अर्धवट बोलणे मलाही आता अस्वस्थच करत होते. मी त्याला विचारले, कोण होता तो? त्याने खूप वेळ घेतला आणि म्हणाला, मी होतो. मला जेव्हा ट्रकने टक्कर दिली आणि मी पडलो तेव्हा माझ्या डोक्याला जोरात मार लागला आणि तिथेच मरण पावलो. मी रागातच त्याला म्हणाले, ही काय गंमत करतोयस? माझ्यासमोर उभा आहेस आणि स्वतःला मेलो असं सांगतोस? तुला काय वाटले तुझ्या या बोलण्यावर मी विश्वास ठेवेन? मॅक हसत म्हणाला, तुला विश्वास नाही तर मला हात लावून बघ. मी रागातच पुढे गेले आणि त्याला हात लावायचा प्रयत्न केला, पण माझ्या हाताला फक्त थंड हवा लागली. मी बधीर झाले होते, डोळे मोठे झाले होते आणि माझा स्टॅच्यू झाला होता. मला चक्कर आली आणि मी तिथेच बेशुद्ध झाले. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा डॉक्टर काका बाजूला बसले होते आणि ब्लड प्रेशर तपासत होते. मी आजूबाजूला बघितले तर आत्या, काका आणि गावातील एक ताई तिथेच उभ्या होत्या. डॉक्टरांनी सांगितले, मेजर काही नाही, फक्त रात्रभर वाऱ्यावर राहिल्यामुळे ताप आला आहे. मी एक इंजेक्शन आणि गोळ्या देतो, लवकरच ताप उतरेल. डॉक्टर काका गेल्यावर काका माझ्या जवळ आले आणि त्यांचे प्रश्न चालू झाले. रात्री टेरेसवर काय करत होतीस? अजून मलाच कुठला निष्कर्ष काढता येत नव्हता. मी काकांना काय सांगणार होते? मी म्हणाले, कसला तरी आवाज आला म्हणून पाहायला गेले होते. काका म्हणाले, मला उठवायचं, मी पाहिलं असते. एवढ्याशा गोष्टीसाठी तुम्हाला का त्रास द्यायचा? म्हणून मीच गेले. औषध देऊन मला आराम करायला सांगून सर्वजण निघून गेले. माझी झोप तर केव्हाचीच उडाली होती. मला हे सर्व संपवायचे होते, म्हणून मी ठरवले होते की आज सर्व प्रश्नांची उत्तरे त्याच्याकडून घ्यायची आणि हा विषय तिथेच संपवायचा. आज रात्री मी तयारच होते, फक्त त्याचीच वाट बघत होते. रात्र होताच मी हळूच टेरेसवर गेले आणि त्याची वाट पाहू लागले. नेहमीप्रमाणे लाईट गेली आणि तो आला. मी मागे वळताच बोलायला सुरुवात केली, तर तू मेला आहेस? तो म्हणाला, हो, हे खरं आहे. मग तुला तर मुक्ती मिळायला पाहिजे होती. तू इथे काय करतोस? तो म्हणाला, तुला माहीत आहे की माहीत नाही, पण मेलेल्या माणसाची जर कुठली इच्छा अपूर्ण राहिली तर त्याला मुक्ती मिळत नाही. जेव्हा मी मेलो तेव्हा तुला माझ्या मनातले सर्व सांगायची इच्छा होती, ती आता पूर्ण झाली. मग आता मुक्ती मिळायला पाहिजे तुला. मी म्हणाले, एक शेवटचं काम बाकी आहे आणि ते तूच करू शकतेस. मी विचारले, काय काम? आणि मीच का करू शकते? तो म्हणाला, कारण तुझ्याशिवाय आणि नंदीशिवाय माझा आवाज कोणीच ऐकू शकत नाही. जेव्हा माझा मृत्यू झाला तेव्हा माझं रक्त नंदीच्या घंटीवर उडाले होते, त्यामुळे माझा आत्मा त्या घंटीत आहे. तुला ती घंटी काढून नदीत सोडावी लागेल. मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत म्हणाले, तू वेडा आहेस का? तुला मुक्ती हवी आहे का? मला मुक्ती द्यायला बघतोस? त्या बैलाने जर मला जिवंत सोडले तर मी तुला मुक्ती देईन ना. तो म्हणाला, तो तुला काही नाही करणार, कारण तोच मला तुझ्याकडे घेऊन आला आहे. पण तुला हे काम उद्याच करावे लागेल. उद्या माझं 13वं आहे. त्यानंतर मला ही धरती सोडावी लागेल. मी थोडा वेळ विचार केला. जर माझ्या छोट्याशा मदतीमुळे त्याला मुक्ती मिळणार असेल तर मला मदत करायला हवी. मी त्याला म्हणाले, ठीक आहे, मी हे काम करायला तयार आहे. तो मला म्हणाला, मी निघायच्या आधी मला एक प्रश्नाचं उत्तर हवं आहे. या दिवसात तू माझ्यासाठी काही फील केलं आहेस का? याचं उत्तर विचार करून उद्या सांग. आता मी निघतो. नंदी तुला उद्या बाजूच्या बागेत मिळेल, पण हे काम तुला ब्रह्ममुहूर्तावर करायचे आहे, लक्षात ठेव. एक थंड हवा माझ्या गालाला स्पर्श करून गेली आणि समोर पाहिले तर तो गेला होता. राहिला होता तो फक्त त्याचा प्रश्न आणि ही रात्र. फ्रेंड्स, कथेचा पुढचा भाग लवकरच घेऊन येईन. तोपर्यंत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर करा आणि बेल आयकॉनचे बटन ऑलवर सेट करून ठेवा, जेणेकरून पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेलच. फ्रेंड्स, कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.